नमस्कार. BM आज तक न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात राजूर ह्या शहरात असून आज राजूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कडकडीत बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी आपल्या राजूर शहरालगत असलेल्या भंडारदरा डॅममधून पिण्याची पाण्याची योजना शासनाने राबवावी व राजूरकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या मागणीसाठी राजूरकरांनी कोल्हारगुटी रस्त्यावर आंदोलन केले व रास्ता रोखून शासनाचे लक्ष वेधले. चला पाहूया संपूर्ण बातमी. आपल्या लेकराबाळांना मुली देत नाही लोक. सर्व हा पाण्याचा प्रश्न सोडावा अशी आपल्याला या ठिकाणी मोर्चाद्वारे आपण या ठिकाणी मागणार आहोत. शासन दरबारी याचा आपण पाठपुरावा करणार आहोत. म्हणून या ठिकाणी हा महामोर्चा होत आहे. तरी पेट्रोल पंपाजवळील दोन्ही रस्ते आपल्याला पॅक करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या मोर्चाचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. थोड्याच वेळात आपण या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. सर्वजण अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतील. कोणीही मध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करू नये. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी अत्यंत शांततेनं आपल्या या सगळ्यांच्या भावना आपल्याला शासन दरबारी पोहोचवायच्या आहेत. आणि म्हणून गेली अनेक वर्षांपासून आपण अन्याय सहन करीत आहोत, परंतु आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. की भंडारदरा धरणातून आपल्याला डायरेक्ट पाईपलाईनद्वारे या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे आणि आपल्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी हा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे. काही कामास्तव माता भगिनी आल्या नसतील, पण संपूर्ण गावाने या मोर्चाला या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमतः हार्दिक स्वागत करून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, या निवेदन देताना गाराने जे मांडले गेले पाहिजेत ते गाराने मांडणारी जी व्यक्ती आहे, जो लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी हे रडगाणं त्या राज्य सरकार समोर मांडलं पाहिजे. जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे लक्षवेधी केली पाहिजे. मान्य आहे काही गोष्टी या लक्षवेधी झालेल्या आहेत, परंतु जो हा आज या राजूर शहरासाठी जीवनावश्यक वस्तू म्हणजे पहिल्यांदा लागणारं पाणी. मित्रहो, या पाण्याची सुरुवात झोपेतून डोळे उघडल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, डोळे मिटेपर्यंत या पाण्याची गरज या पृथ्वी तलावावरील प्रत्येक जीवाला आहे. आज या शहरातल्या मी पाहतोय 8-15 दिवसापासून, महिन्यापासून पाण्याचं जे नियोजन आहे त्याची ध्वजा उडालेली आहे. आपल्या आया बहिणी सकाळी उठल्या की आपल्या मागे कामधंदे असतात, ते आपल्या भोवती कुरबुर लावतात, अहो घरात पाणी नाहीये. आपले लेकरं बाळ शाळेत जातात. मगाशीच आपल्या बांधवांनी सांगितलं, अविनाश भाऊंनी, की तोंडावर पाणी मार आणि शाळेत जा. ही विद्या ग्रहण करायला सुद्धा आपल्याला स्नान करून जाता येत नाही, अशी परिस्थिती आपल्या लेकरा बाळांवर आज येऊन ठेपलेली आहे. दुसरा प्रश्न, आपण कामावर जातो त्यावेळेस आपल्याला टिफिन बॉक्स लागतो. तो टिफिन बॉक्स शिजवण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. असं दैनंदिन जीवनामध्ये प्रतिदिन आपल्याला पाण्याची अत्यंत गरज असताना मी इथं नवीन आल्यानंतर पहिलंच आंदोलन आमचे सहकारी जयराम दादवड, सचिन मुतडक,
रोहिदास लामगे आम्ही ग्रामपंचायतीजवळ एक आंदोलन ठेवलं होतं. त्याच्यावर सुद्धा आम्हाला आश्वासित केलं गेलं की येणाऱ्या काळामध्ये पाणी हा प्रश्न भेडसावू देणार नाही, असं आम्हाला ठामपणे लोकप्रतिनिधींनी तिथे कळवलं. तुम्हाला नियोजन करता येत नाही, गाव कसं चालवायचं, पाण्याचं नियोजन कसं करायचं, स्वच्छतेचं नियोजन कसं करायचं, ग्रामपंचायत कसे हँडल करायची, अधिकारी कसे हँडल करायचे, यांच्या नसा यांचे धागेदोरे कसे हातात ठेवायचे, हे जर तुम्हाला जमत नसेल तर काय उपयोग. म्हणून आपण याच्यावर अभ्यास केला पाहिजे. या अकोले तालुक्यामध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलेला. रस्त्याचं काम असू द्या, एखाद्या विकास गावामध्ये चालू असू द्या, त्याचं काम असू द्या, हे शासकीय अधिकारी फिरकत सुद्धा नाही. आता आपण ज्या रस्त्यावर बसलो आहोत त्या रस्त्याला फक्त मोजून 1.5 ते 2 वर्ष झाली. त्या रस्त्याची परिस्थिती बघा, 250 कोटी रुपयाचा रस्ता. याच्यावर जर व्हिजिटिंग मॉनिटरिंग व्यवस्थित होत नसेल तर आपल्या टॅक्सचा काय उपयोग, आपल्या पैशाचा काय उपयोग. आपण ग्रामपंचायतीला आता नुकतंच सगळ्यांनी 50% भरणा केला, तो पैसा गेला कुठे, त्याचं नियोजन कुठे आहे. 90% तर 95% या राजूर ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. ही कीड कोणी दूर करायची, याच्यावर औषध पाणी कोणी करायचं, तुम्ही नाही मी नाही तर कोणी करायचं. तर ही वेळ आज सगळ्या राजूर गावावर आलेली आहे. म्हणून मला माझे नवनिर्वाचित सहकारी प्रश्न मांडला की पाणी संदर्भात आपल्याला आवाज उठवायचा आहे साहेब. त्यांना म्हटलं माझा पाठिंबा आहे, आपण करूया. जेवढा पाठिंबा मिळेल जेवढं हे काम पुढे सरकवता येईल तेवढं सरकूया. काल नुकतीच आमचे महाराष्ट्राचे चेअरमन हिरालालजी लोथे यांना मी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट त्यांच्या बंगल्यावर जाऊन घ्यायला लावली. मंडळहून केव्हाही या, महाजन साहेब वेळ द्यायला तयार आहेत. म्हटलं आमचं आंदोलन उरकू द्या, आम्ही एकदा निवेदन घेऊन त्यांच्याकडे येतो आणि हा पाणी प्रश्न आम्हाला साहेब सोडवा, ही कळकळीची विनंती मी काल रात्री 9:30 वाजता आमच्या साहेबांशी केली. त्याच्यामुळे मी तुमचा जास्त अमूल्य वेळ घेत नाही, उन्हाचा चटका फार आहे. म्हणून मित्रांनो, या आंदोलनाला आपण सर्वांनी असाच पाठिंबा ठेवा. मी सांगतो की भविष्यात हा मार्ग आपण, मला वाटलं इथं नाही तर मी मंत्रालयात सुद्धा आंदोलनाला बसेल. माझी मुंबईची टीम मी तिथे उभी करेल आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या भवनासमोर मी भव्य आमरण उपोषण सुद्धा करेल वेळ आली तर. हे तुम्हाला आश्वासित करतो. तुमचा अमूल्य पाठिंबा असाच राहू द्या, हेच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि पुण्याचे एकदा तुमच्या सर्व येथे माझे आया माऊली सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. वडीलधारी असतील, तरुण वर्ग असेल, सगळ्या नागरिकांचं मी पुण्याचे एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कळसुबाई. परिणाम भोगायचे भोगले, कारण दारूबंदी नंतर माझ्यावर 14 केसेस झाल्या, तडीपारीची सुद्धा केस झाली. हरकत नाही. अजून तुम्ही आज सकाळी रात्री माझे पोलीस बांधवाचा फोन आला, 11:30-12 वाजले होते. म्हणे संतोष भाऊ तुम्हाला नोटीस द्यायची. म्हणलं नोटीस आहे का प्रेमपत्र आहे. नाही म्हणे परत एकदा नोटीस आहे. म्हणलं 12 वाजता दादा तू फोन करतो, तुम्हाला पाणी येतं का. नाही म्हणे आम्हाला प्रोटोकॉल पाळावा लागतो. त्या पोलीस बांधवाला मी समजून सांगितलं हे गावचं आंदोलन आहे, मला काय नोटिसा द्यायच्या त्या नोटिसा दे, परंतु हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होईल आणि ते होण्यास दडपण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर मात्र याद राखा. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही जरूर आंदोलनकर्त्यांना नोटिसा द्या, जरूर चांगल्या कामाला विरोध करू नका, परंतु गावात जो चालणारा दारूचा व्यवसाय असेल, दारूबंदी या गावात, हे विसरू नका. मटका खुलेआम चालतो ते विसरू नका. मटका चालवणारे कोण आहेत, दारू विकणारे कोण आहेत, यांची जरा हिस्ट्री काढा आणि यांना वाजवी दाना दारू या गावात बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तर लोकांची आता मानसिकता बदलली, दारूबंदीमुळे वाटोळं झालं, लोक आता वेगळ्या मानसिकतेत आलेले आहेत. हे सगळे लोक सकाळी आम्ही संगमनेरला एक आंदोलन झालं, अविनाशनी सांगितलं की संगमनेरला आम्ही काय घोषणा देत होतो की रेल्वे नाही तर पाणी नाही.
अरे बाबा, राजूर गावात प्यायला पाणी नाही, आज तू इथं यायला पाहिजे होतं, तू का आला नाही? मी त्या आंदोलनात होतो म्हणून हे पोपटपंची करणारे सुद्धा आपण ओळखले पाहिजे. 3 वर्ष झाले जिल्हा परिषद ग्रामपंचायत आमदारकी आपण यांच्या ताब्यात दिली, यांची जबाबदारी होती. पिण्याच्या पाण्यासाठी काय केले का प्रयत्न यांनी? आपल्या गावात स्वच्छतेसाठी काही प्रयत्न केले का? अशा अनेक गोष्टी बोलता येईल. आता फक्त पाणी प्रश्नावर आपण फोकस करूया. राम शेट्टी सांगितलं की हे आंदोलन आपल्याला वाढवीत न्यावं लागेल, जयकुमार गोरेंच्या दालनात जावं लागेल, मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल. पुढच्या आंदोलनासाठी तुम्ही गावकरी, सगळे पत्रकार बांधव, सगळे पत्रकारांनी अत्यंत चांगल्या बातम्या या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहे, त्यांनी चांगल्या बातम्या गेले 4-8 दिवसापासून लावल्या. कारण त्या पत्रकार असतील, पोलीस असतील, कार्यकर्ते असतील, व्यापारी असतील, घरी गेल्यावर बायकोचा एकच प्रश्न असतो, पाण्याचं काय? पाणी आलं नाही 8 दिवस. गपचूप हजार रुपयाचे टँकर आपल्याला विकत घ्यावा लागतात. ठेवा आणि भाकरी ठेवा, ते कुत्रं काय खाईल? मग तुम्ही जर पैशाच्याच मागे असाल आणि राजूरकरांना विठीस धरणाचा असाल तर या पुढे ते चालणार नाही. जरा अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही आमच्या तीव्र स्वरूपाच्या भावना, या उन्हातानात बसलेल्या माझ्या माता मगलींच्या भावना, हे सगळे वृद्ध माणसं, तरुण कार्यकर्ते, आजूबाजूला जे सगळे जमलेले आहे यांच्या भावना तुम्ही अत्यंत तीव्र स्वरूपात तातडीनं तुमच्या या भावना आमच्या सगळ्या तुमच्या मार्फत लवकरात लवकर पोहोचवून शासनाने ठरवलं कोणत्याही डोंगराला होल पाडू शकतं, कोणत्याही बोगद्यातून पाणी नेऊ शकतं. मला एक सांगा, जर 10 कोटी पाणी योजना होऊ शकते तर आपण जर एवढ्या टेकड्या इकडे जमना टेकडी, खंडराव टेकडी, पुढे टेकडे, याच्यावर जर पवन ऊर्जा प्रकल्प बसवला, आता काशीनाथ भाऊनी अविनाशने सांगितलं 7 कोटी रुपये थकबाकी पाण्याची, म्हणजे यांनी जलजीवन ही काम सुरू झालं का पाण्याची लाईन कट होणार आपली, म्हणजे 7 कोटी रुपये लाईट बिल कोण भरणार? कुणीच भरू शकत नाही. म्हणून मी खासदार वाकचौरे साहेबांशी देखील बोलतो, त्यांना सांगितलं की पवन ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून, अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पवन चक्क्यांसाठी लाईट मिळवून द्या. आमच्या मोटारी खुलेआम चालल्या पाहिजे आणि गावाला नळ केल्यावर पाणी चालू झालं पाहिजे. यासाठी मित्रांनो, आज तुम्ही खरं तर रामशेठ असतील, सर्वच कार्यकर्ते असतील, अत्यंत तळमळीनं सकाळपासून दुकानं बंद ठेवून, हॉटेल व्यावसायिक आमचे सगळे बांधव असतील, यांनी सगळी दुकानं बंद ठेवली आणि जरी आमदाराच्या पीएने सांगितलं की दुकान उघडा तरी न उघडता आंदोलनात सहभागी झालात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पुढच्या काळामध्ये तुम्हाला अशीच एकजूट दाखवायची आहे. जिथं जिथं वाटेल तुम्हाला सत्तो चुकीचं काम करतो, कान धरून सांगा, हक्काने सांगा. आणि अविनाशनी सांगितलं तसं काही मी इतका मोठा नाही, मी तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे, परंतु लोक मला फोन करतात, लोक सांगत असतात आणि माझा एक स्वभाव आहे, मला खरं बोलायला लागतं. मी परिणाम पाणी मिळत नाही. आमच्या भंडारदऱ्याचं पाणी, निळवंड्याचं पाणी 200 किलोमीटर पर्यंत जातं आणि तुम्हाला प्यायला पाणी देता येत नाही. अरे कपाळ करंटे आहात तुम्ही. यापुढे आंदोलन केलं जाईल ते अत्यंत उग्र स्वरूपाचं असेल. तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला कोणी विचारत नाही, आज राजूरमध्ये आंदोलन होत असताना कोणाचा तरी पीए बस स्टँडवर येऊन गेला आणि सांगितलं म्हणे दुकानं उघडा. अरे लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. हे लाजूरकरच्या 40 गाव डांगणातले लोक, पोलीस स्टेशन असेल, तलाठी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, प्रकल्प कार्यालय असेल, कोर्ट असेल, बँका असतील, शाळा असेल, कॉलेज असेल, यासाठी येत असतात. आमच्या त्या मुलांना जर मोफत पाणी, चांगलं पाणी आम्ही सुविधा करून दिल्या तर 20 रुपयाची बाटली घ्यावा लागणार नाही. मी या आंदोलनाच्या माध्यमातून आणखीन एक मागणी या ठिकाणी करतो. फक्त राजूरलाच पिण्याचं पाणी नाही तर भंडारदरा धरणातून राजूर पर्यंत जे मध्ये आदिवासी गावं असतील यांना सुद्धा पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. फक्त पिण्याचंच नाही, आमच्या राधाकिशन शेठनी सांगितलं की शेतीला सुद्धा कालवे काढून पाणी मिळालं पाहिजे, तरच आता यापुढे हे आंदोलन थांबणार आहे. अविनाशनी सांगितलं, काशीनाथ भाऊंनी सांगितलं की आता आंदोलनाची तीव्रता आपल्याला वाढवीत न्यावी लागेल. मी कालच एका 2 आमदारांशी बोललो, त्यांनी सांगितलं भाऊ हे 15 दिवस दिला असत आम्ही तारांकित प्रश्न केला असता, परंतु तरी लक्षवेधी मांडण्याचा ते प्रयत्न करणार आहे. मला आमदारांना या निमित्तानं सांगायचंय, तुमच्या घरापुढचा रस्ता झाला, अहो त्याची वाट लागली. पहा तुम्ही, तो घरापुढचा रस्ता तर त्या पिंपरकडा रोड पर्यंत आम्ही रामराई मंडळापर्यंत येतो, त्याची वाट लागली. तुम्हाला फक्त टक्केवारी सोडून दिसत नाही का? मला समजत नाही का किती पैसे असले म्हणजे तुम्ही समाधानी? अरे शेवटी अन्नच पोटाला लागतं. तुम्हाला कोटी रुपये ठुले, शिडी भाकर ठुली, तुम्ही 4 दिवसाचे उपाशी आहे, काय खशालो? आमच्या जैन बांधवांच्या त्या कार्यक्रमात आम्ही गेलो, त्या महाराजांनी, गुरु महाराजांनी सांगितलं
म्हणून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी मला वाटतं राजूरला आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे महिला सुद्धा या ठिकाणी सगळ्या माझ्या भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्यात. त्यांच्याही स्वागत करतो, आभार मानतो. आपण ग्रामस्थ देखील, गावकरी देखील, पोलीस प्रशासन, बाकी सर्व प्रशासन या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. यापुढेही तुमची साथ, सोबत, संगत चांगल्या कामासाठी असू द्या. वाईट असेल, चुकीचं वागत असेल त्या ठिकाणी जरूर काम धरून सांगा. तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे, परंतु गप बसणे हे माझ्या रक्तात नाही. तुम्ही कुणी साथ द्या, आपण नेहमीपणे साथ देऊ आणि हे आंदोलन तडीच देऊ. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या मार्गानं वागणाऱ्यांना, तो कितीही मोठा असू द्या, तो संत्री असू द्या, मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, चुकीच्या गोष्टीला माफी नाही. तुम्हाला 5-5 वर्षासाठी त्या खुर्च्या दिल्या, त्या माज करण्यासाठी नाही, त्या सेवा करण्यासाठी दिल्या. म्हणून महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही ती जबाबदारी पाळली पाहिजे असं या ठिकाणी सांगतो. आणि अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटात आपल्या सुद्धा भावना व्यक्त कराव्यात. आमच्या ज्या राजूरकरांच्या मताशी तुम्ही सहमत असाल, आमच्या सर्कल मॅडम आमच्याकडे येत असतात, त्यांनाही पाणी विकतच घ्यावं लागत असेल, त्यांच्या समोर जरी आरोचा प्लॅन्ट बसलेला आहे तरी त्याच्यात पाणीच नसतं, त्यामुळे त्यांनाही विकत घ्यावं लागतं. तलाठी साहेब आहे, पोलीस आहेत, सर्वांना विकत घ्यावं लागतं. मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि विस्तार अधिकाऱ्यांना आपले 2 मिनिटात आमच्या या भावनांशी आपण रेट्रो योजना म्हणून मंजूर झालेली आहे. म्हणजे नवीन योजना नाही, त्याच्यामध्ये जे काय आहे रेक्टिफिकेशन, योजनेमध्ये काही रेक्टिफिकेशन करायचं असेल तर त्यानुसार वाढीव लोकसंख्येकरता पाण्याच्या टाक्या आपण जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आपण 2,40,000 लिटरची टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे. खंडोबा वस्ती तिथं 90,000 लिटर टाकीचं काम पूर्ण झालंय. त्याच्यामधून आपण आता सध्या पाणी पुरवठा पण सुरू केलेला आहे. पुढे केलंय पाणी पुरवठा गावात आलाय का? खंडोबा नाही. हे बघा, वस्तुस्थिती सांगा साहेब. तुम्ही एसी मध्ये बसलेले असतात, या ठिकाणी खंडोबा मंदिर असेल किंवा कुठेही असेल, जलजीवनच्या वाहिनी अजून नळ कनेक्शन दिलेलं नाही तर पाणी कसं येईल? म्हणून आपल्याला विनंती आहे, खंडोबा तुम्ही म्हणतायत काही गोष्टी आम्हाला तथ्य आहेत, पण तुम्ही त्या ठिकाणी जी जलजीवन योजनेला जोडण्याची जी तुम्ही एक प्लॅन केला होता, मोफत जलजीवन योजना जोडण्याची, त्या लोकांना 200 कनेक्शन जवळपास त्यांनी जोडून दिलेले. मग साऱ्या गावाला सुद्धा मोफत कनेक्शन आणि पाण्याची उपलब्धता याच्यावर तुम्ही या ठिकाणी पण चर्चा केली पाहिजे. 200 कनेक्शन त्या ठिकाणी खंडोबा टेकडीला दिलेले आहेत, त्या ठिकाणी दिले ते ग्रामपंचायत मार्फत एजंट नेमून त्या ठिकाणी त्यांना मोफत कनेक्शन दिलेले आहेत ना. तुम्ही ग्रामपंचायत साहेब भाऊसाहेब दिलेले आहेत ना. कनेक्शन, 1 मिनिट, कनेक्शन बद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत आमच्या योजनेमध्ये कनेक्शन देण्याकरता तरतूद नाही. सदरचे कनेक्शन हे जिल्हा परिषद मार्फत देण्यात येते आणि तरतूद त्यांच्या मार्फत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आणि कनेक्शन देण्याचा काही हे नाही. आम्ही फक्त पाईपलाईन करून देणार, हायड्रोलिक टेस्टिंग करून देणार आणि त्या बाजू नाही. ऐका तुम्ही योजने ऐका ना बर का. काम केलं कोण होतं तिथं काम पहिल्यांदाच पाहिले गावाला. अधिकारी होता. नाही, योजनेचं गावांतर्गत जे काही पाईपलाईन अंतरलेली आहे तिचे काय आपण अजून कार्यान्वित केलेली नाहीये. पाईपलाईनचं काम, अंतरण्याचं काम जे झालंय ते 90% पूर्ण झालेले. तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही त्याच्यातून चालू केला असा नाहीये. मुदत किती होती त्याला? 3 वर्ष झाले काम चालू आहे. नाही निधी नाही इंजेक्शन, जलशुद्धीकरण. हे बघा, जीवन प्राधिकरण बाबत आपण ठराव केलेला आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या, ठेकेदाराच्या उपस्थित आपण ग्रामसभा घेणार आहोत. आता आपल्याला सर्वांना त्याबाबत त्यांच्यावर सोपवून देऊ, त्यांनी त्यांचं काम करावं. जर तुम्ही फक्त एकच सांगा का किती दिवसात तुमचं पाणी कार्यान्वित होईल. माझ्या
माझ्या परीने जेवढं एकदम प्रामाणिकपणे चांगलं सांगा. आज तहसीलदार साहेब काही कारणास्तव ट्रेनिंगला असल्यामुळे आले नाही, त्यामुळे मी निवेदन स्वीकारते आणि राजूर ग्रामस्थांचा जो पाणी प्रश्नाचा प्रश्न आहे तो मी अवश्य माझ्या परीने सरकार स्तरावर नेण्याचा प्रयत्न करीन आणि जेवढे शक्य होईल तेवढं राजूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवेल याचा आश्वासन देते. कारण की तुम्ही एक महिला आहे, पाण्याची किती अमूल्य गरज असते महिला. उपस्थित सर्व अधिकारी, सर्व राजूर ग्रामस्थ, व्यापारी बंधू भगिनींनो, प्रवासी करणारे आमचे प्रवासी माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, मीडिया या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल आयोजक कृती पाणी कृती समितीच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे, ऋण व्यक्त करण्यात येत आहे. आज या आंदोलनाला आपण पाठिंबा दिल्यानंतर पुढील दिशा अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ती दिशा ठरवायची आहेत. म्हणून एसटी महामंडळाचे सर्व चालक वाहक असतील, प्रवासी असतील, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी डिपार्टमेंटचे अधिकारी असतील आणि सर्व ग्रामस्थ यांना जो या गावासाठी आपण पाठिंबा दिला, थोडी अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि गावचा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आपण सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. आमचे मादास जे आहेत गणेश माताजी यांनी आम्हाला साऊंड सिस्टीम आणि गाडीची व्यवस्था करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. भंडारदऱ्यातून पाईपलाईन झाली पाहिजे, भंडारदऱ्यातून पिण्याचं पाणी आलंच पाहिजे, भंडारदऱ्यातून पिण्याचं पाणी आलंच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. 8 दिवस पाणी पुरवठा न करणाऱ्या ग्रामपंचायतचा धिक्कार असो. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करते, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करते. पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या